हॅलो नमस्कार, मी बनवत आहे शेवपुरी. तर मध्येच तुम्हाला मिष्टीचा किंवा कोणाचाही आवाज येऊ शकतो, त्यामुळे थोडंसं समजून घ्या किंवा इग्नोर करा. आणि दुसरं असं की इथे कटिंग करून घेतलेलं आहे मी टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि आपले चणे जे आहेत ते भिजत ठेवलेले होते आदल्या रात्री आणि ते उकडून घेतलेत मी. बटाटेसुद्धा उकडून गेलेत, थोडेसे मॅश केलेत आणि त्यामध्ये मिक्स केलेलं आहे मी चणे. त्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं म्हटलं मसाले पण घालावे, तर लाल तिखट घातलेला आहे आणि थोडासा पाणीपुरीचा मसाला पण घातलेला आहे याच्यामध्ये आणि मिक्स करून घेतलं आहे. आणि आपली ग्रीन चटणी आणि एक खजुराची चटणी केलेली आहे. तर मस्तपैकी ते सगळं आणून ठेवलेलं आहे बाहेर हॉलमध्ये किचनमधून. तर चपट्या पुऱ्या ज्या आहेत त्या रेडीमेडच घेतलेल्या आहेत मी आणि मस्तपैकी 2 ताटं भरून अशी सजवलेले आहेत मी. आणि त्याच्यावरती कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, दोन्ही चटण्या सगळं आणि छोटं बारीक एक शेव येते ना आपली पाणीपुरी खाताना, जी 0 नंबरची म्हणतात बाबा, तर तीवाली शेव पण आणलेली होती, तर ती पण घालणार आहे मी याच्यामध्ये. तर आता घालून घेते मी हिरवी चटणी, लाल चटणी घालून झालेली आहे. ही बघा, ही वाली शेव जी आहे ती मस्तच दिसते सुद्धा आणि चव पण छान येते. आणि आपल्या चपट्या पुऱ्या ज्या आहेत ना त्याची शेवपुरी जी आहे ती खूपच छान लागते. काही जण पाणीपुरीमध्येच शेवपुरी सारखं करतात आणि खातात, पण आम्हाला चपटी पुरी म्हणजेच शेवपुरी खायची असते, तर ती घरी करून खातो आहे आम्ही. कारण की चटणी पण मस्त झालेल्या घरच्याच आणि परफेक्ट असं मापाने बनवलेलं होतं आणि सगळ्यांना खूप आवडलेलं. तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा. आणि घरामध्ये दूध जे आहे ते फाटलं होतं, तर त्याचंसुद्धा पनीर केलेलं होतं. तर पनीर आणि मटारची भाजी केलेली आणि चणे जे आहेत ते मी केले होते त्याचीसुद्धा ग्रेव्ही. आणि नंतर थोड्या रात्रीसाठी बनवलेलं होतं जेवण हे. आणि सकाळी दुपारी पाऊस पडत होता संध्याकाळच्या असं टायमिंगमध्ये, ते थोडंसं तुम्हाला दाखवलं आहे. तर तुम्हाला हा व्लॉग छोटूसा कसा वाटला नक्की कळवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.